नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ऋतूच्या सर्वाधिक उच्चांक तापमानाची नोंद आज झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज 42°C तापमानाची नोंद झाली असल्यामुळे याचा परिणाम या रस्त्यांवरती होताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील एक करंजचौफुली परिसर आहे आणि या करंजचौफुलीपासून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात जाणारे वाहतूक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती असते। मात्र तापमान जे आहे ते अधिक वाढत असल्यामुळे याचा परिणाम आता या वाहतुकीवरती दिसून येत आहे। त्यामुळे रस्त्यांवरती ओस पडले असल्याची परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। एकंदरीतच उष्माघातामुळे कुठल्याही रुग्णाला याचा त्रास सहन होऊ नये किंवा उपचार वेळेवरती मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 18 ठिकाणी उष्माघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहेत। तरी यावर्षी सर्वाधिक तापमान राहील अशी काही परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे, कारण की एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 42°C पर्यंत तापमान गेल्यामुळे येणारे काही दिवस आणखी तापमानाची शक्यता वाढणार असल्याची शक्यता जी आहे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे। तर दुसरीकडे तापमान अधिक वाढत असल्यामुळे बर्फापासून आणि लिंबूपासून तयार होणारे पदार्थांची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे। त्यासोबतच तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळे ज्या फळबागांची लागवड होत असते उन्हाळी, मात्र त्याची देखील लागवड जी आहे ती कमी प्रमाणावरती होताना दिसून येते, कारण की तापमानामुळे फळबागांना किंवा लागवडीला अडचणी येऊ नये यासाठी शेतकरी देखील आता संकटात सापडलाय। तर दुसरीकडे तापमानाची तीव्रता जी आहे ती येणारे काही दिवस आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।